ओम नमो नाद्या वेद वेदांत वेद्या वंद्या हि परम वंद्या स्वस विद्या श्री गणेशा। आता वंदू सरस्वती जी चित्त चैतन्य चित्त शक्ती जी स्फूर्ती अमूर्त मूर्ती स्वरूपजीची। आता वंदू सद्गुरु जो स्वानंद बोध वज्र पंजरू ज्याचे ह्या संसार होय सुख करुतर्नो उपाय जेने मस्तकी ठेविता हातू अहम भाव होय घातू तुहम भाव होय प्राप्तू अद्वैतानंदू कुंडलिका हृदय हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। संतन की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। प्रभु श्री रामचंद्राय नमः। आनिक चरित्र रसाळवाणी सादर श्रोते ऐकावे श्रवणी गोमाई विधवा ब्राह्मणी पंढरपुरासी चालिनी। श्री गणेशाला वंदन करून सरस्वतीला वंदन करून आणि सर्व भाविकाला वंदन करून त्याचे अनुसंधान असं आहे। आपण रात्री केशव स्वामीची कथा ऐकली, त्यानंतर गोमाई नावाची ब्राह्मणी आणि विधवा तिला म्हटलंय त्यांनी ग्रंथकर्त्यांनी सविस्तर माहिती सांगितली। आणि अशी ही आणि गोमाई नावाची ब्राह्मणी आणि पंढरपूरला चालली असं या ठिकाणी सांगत आहे। परम दुर्बळ अति दीना भक्षावयासी न मिळे अन्न वस्त्र नेसली फाटके जीर्ण मागे कोरान घरोघरी। आणि प्रबळ दुर्बळ म्हणजे कसं की म्हणजे अत्यंत अतिशय गरिबी त्यांच्या घरी आणि तसे असल्यामुळे ती स्वतःची इतकी गरिबी, नेसायला नीट वस्त्र नाही, खायला अन्न नाही आणि सगळे म्हणजे 18 विश्व दारिद्र्य आणि अशी फाटकी साडी नेसून आणि अशी गोमाई नावाची ब्राह्मणीनं पंढरपूरला निघाली आहे। गुळ सर्यापासी आली सत्वर तव चंद्र भागेशी चालिला पुर मानसी झाली चिंता तुर म्हणे कोण उतार करील मज। आणि मग म्हणले ती पंढरपूरला निघाली आणि नदीच्या जवळ आली। गुरसाळा नावाचं गाव आहे आणि त्या गुरसाळे गावाजवळ आल्यावर आता चालत आणि त्या नदीला महापूर आलेला होता। आणि आता भगवंताचं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय, तिच्या मनाला चिंता वाटू लागली। म्हणजे आता हा नदीला तर महापूर आहे, आपल्याला पलीकडे नदीच्या कोण नेईल अशी चिंताक्रांत त्या ठिकाणी झालेली आहे। मग आषाढ शुद्ध दशमीशी यात्रा राहिली उपवासी गोमाई म्हणे कोळीयासी मज न्यावे पहिलं तिरा। आणि मग त्या दिवशी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीची दशमी होती आणि त्यामुळे सगळे म्हणले यात्रेला गेल्यावरती उपवास तिने चाललेला तेव्हा म्हणले ते सगळे उपाशी। आणि तिथं कोळ्या म्हणजे नावाडी होते आणि त्या कोळ्याला तिने सांगितलं तेव्हा म्हणले मला दर्शनाला जायचंय, तरी मला नदीच्या पलीकडे तुम्ही नेऊन सोडावं अशी गोमाई त्यांना बोलत आहे। यात्रा मिळाली असे बहुता थोर थोर लोक भाग्यवंत उतार्यांशी द्रव्य देऊनी त्वरित जाती नावेत पैसोनी। आणि मग मला आता पंढरपूरला यात्रा मोठी भरलेली, आषाढी एकादशी पावसाळ्याचे दिवस, नदीला महापूर आलेला आणि गोमाई म्हणले पंढरपूरला गेली, पण नदीच्या पलीकडे जायचं कसं? आता ज्याच्यापाशी पैसे होते ते म्हणले आपल्या नावड्याला पैसे देऊन पलीकडे जात होते, आता नावड्याला द्यायला हिच्यापाशी पैसेही नाही, मग काय करावं असे विचारात त्या ठिकाणी पडलेले आहे। गोमाई जवळ धावली जाता तो लोटून टाकीली उदकाता वस्त्र भिजता रडत मागुती येत बाहेरी। आणि मग गोमाईने विचार केला की कसं का होईना, म्हणले बळच का होईना पण आपण नावात बसावं आणि पलीकडे जावं। पण तसं म्हणले त्या नावाने किंवा काही बाकीच्या लोकांनी त्याला ढकलून दिलं आणि ती पाण्यामध्ये पडली, वस्त्र भिजली, अशी अवस्था गोमाईची झाली आहे। दीर्घ स्वरेल करी रुदन आता पहिलं तरी नेईल कोणा दारू म्हणती पैसा देऊन जाई उतरून म्हातारे। आणि मग त्यावेळेस ती गोमाईला म्हणले दुःख झालं, आता म्हणले आपल्याला पलीकडे कोण नेणार, ह्यानी तर म्हणले ते आपल्याला नावातून खाली ढकललं, ती गयावाया करू लागली। पण नावाड्याने सांगितलं म्हणले तू आम्हाला पैसे दिले तर आम्ही तुला पलीकडल्या तीराला नेऊ, नाहीतर म्हणले तू काय म्हातारे आमच्या नावामध्ये बसू नको असं गोमाईला त्या ठिकाणी बोलत आहे। गोमाई त्यासी देत उत्तरा पीठ देते ओंजळ भरा हे घेऊया सत्वर भिवरा पार करावे। आणि मग तिने सांगितलं माझ्यापाशी काही पैसे नाहीत म्हणले, मी तुम्हाला फार तर म्हणले ओंजळभर पीठ देईन म्हणले, पण मला ही नदी पार करून तुम्ही पलीकडच्या तीराला न्यावं अशी नावड्याला ते विनंती करू लागले। पैसा न मिळे मज प्रती ऐसे सांगोनी नाना रीती
परिदयानुपजे तयांचे चित्ती कठीण दुर्मती क्षेत्रीचे. आणि मग त्यांनी सांगितलं की म्हणजे माझ्यापाशी काय पैसे नाहीत म्हणले आणि मी तुम्हाला वंजळवर पीठ देते, पण तिथल्या नावाड्याला किंवा त्या नावामध्ये बसलेल्या लोकांना तिची काय दया आली नाही. त्यांनी म्हणले तिला तिचा विचार काही केला नाही आणि तिला नावामध्ये बसवून दिलं नाही असं या ठिकाणी सांगत आहे. सकळ यात्रा उतरून गेली गोमाई राहिली आईला तिरी काही उपायान सुचे अंतरी मग रुदन करी एकलीच. आणि मग गोमाईची अशा अवस्था झाली की जे काही पंढरपूरला देवाच्या दर्शनाला निघालेले होते सगळे म्हणले नदीला पूर आलेला होता, पैसे देऊन नावात बसून पलीकडे तीराला गेले आणि गोमाईला काही जाता आलं नाही आणि सगळे तिथं जमलेले यात्रेकरू पलीकडे गेले आणि एकटी गोमाई त्या ठिकाणी राहिली आणि आता काय करू लागले. मने मजन भेटे रुक्मिणीवर व्यर्थाची पडली झारा क्षेत्रवासी लोक कठीण फार द्रव्याना अंतर कोणाचे. आणि मग मनामध्ये विचार करू लागली तेव्हा म्हणले आता मला काय दर्शनाला जाणं होत नाही म्हणले, पांडुरंग माझ्यापासून अंतरला म्हणले आणि इथली लोक कसे आहेत म्हणले त्यांचं मन कठोर आहे म्हणले, माझी काही कोणाला दया आली नाही आणि मला पहिली तीराला कोणी नेलं नाही असे मनामध्ये विचार करून दुःख करू लागले. आईसे जाणोनी पंढरीनाथ कोळियाचे रूप धरोणी त्वरित जवळ सांगडी दीनानाथ घेते झाले ते दवा. आणि मग त्या गोमाईची चिंता पांडुरंगाला लागली. पांडुरंगाने म्हणले त्या कोळ्याचं रूप घेतलं आणि पहिल्या काही कावडी होत्या, नावा होत्या, कावडी होत्या आणि पांडुरंगाने एका कोळ्याचं रूप घेतलं आणि कावड घेऊन ज्या ठिकाणी म्हणले ती गोमाई बसलेली होती तिथं जवळच पांडुरंग नावाड्याच्या रूपाने आलेले. गोमाई जवळी येऊनी जाऊनी श्रीहरी काय बोलती ते अवसरी तुझं जाणे असेल पहिलं तरी उठ लवकरी म्हातारे. आणि मग तिथं म्हणले पांडुरंग त्या कोळ्याचं रूप घेऊन आले आणि ज्या ठिकाणी गोमाई बसलेली होती तिच्या जवळ गेली आणि तिला सांगितलं की म्हातारे म्हणले तुला जर दर्शन घ्यायचं असलं तर म्हणले उठ मी तुला पलीकडे नेऊन सोडतो. पांडुरंग त्या गोमाईला बोलत आहे. ती म्हणे बापा मी दुर्बळ द्रव्य द्यावय असे नाही जवळ तरी पीठ घेऊन ओंजळ भर नेशील तर येईन मी. आणि मग तिला माहित होतं की पैशाशी ही लोक आपल्याला पलीकडे नेणार नाहीत. पहिल्या नावाड्याने सांगितलं होतं पैसे असलं तर नावामध्ये बस, तसं तिला वाटलं आता ही पैसेच मागल म्हणून तिनं अगोदरच सांगितले बाबा माझ्यापाशी काही पैसे नाहीत, मी तुला ओंजळभर पीठ देईन तर म्हणले मला तू पलीकडे नेऊन सोड, माझ्यापाशी काही पैसे नाहीत असे त्या ठिकाणी बोलत आहे. यावरी म्हणे शेषशाही मी कोणापासून घेत नाही रंजल्या गंजल्या सिपाही मिळवलाही उतरी तसे. आणि मग भगवंतानी सांगितलं, त्यांनी कोळ्याचं रूप घेतलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं तेव्हा म्हणले मी काय कोणाकडून पैसे घेत नाही म्हणले, जे काय रंजले गांजले गोर गरीब दीन अनाथ यांची सेवा करायसाठीच मी आहे म्हणले, मी कुणाकडून काही पैसा घेत नाही असं गोमाईला पांडुरंग बोलत आहे. यासाठीच दिवस बहुत मी राहिलो असे पंढरपुरात आईशी ऐकून या मात गोमाई चित्तात संतोषली. आणि पांडुरंगाने सांगितलं तेव्हा म्हणले मी जी हे काय पंढरपूरच्या ठिकाणी राहिलोय ते म्हणले गोर गरिबाची दीन दुबळ्याची सेवा करायला जिथे राहिलोय म्हणले आणि तू चल म्हणले मी तुला पलीकडे नेऊन सोडतो असं म्हणल्यानंतर गोमाईला मोठा आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. मने दारुवा ऐक वचन ऐक रात्र झाली से प्रहर एका दुसरे वस्त्र नाही आणि का नेसावयासी मज लागी. आणि गोमाईने सांगितलं त्या म्हणले नावाड्याला म्हणजे पांडुरंगाला तेव्हा म्हणले आता निमी रात्र झाली म्हणले दिवसभर वाट बघून म्हणले मला कोणी नेलं नाही पलीकडं, आता म्हणले माझ्या अंगावर एक वस्त्र आहे हे बी भिजलेला आहे फटका आहे अशी गोमाई त्या नावाड्याला त्या ठिकाणी सांगत आहे. यावरी बोले पंढरीनाथ भिजवून देता हस्तपाद सहित खांद्यावरी बैसवणी निश्चित नेतो लवलाही तुझं लागी. आणि मग गोमाईने त्यावेळेस सांगितलं की म्हणजे आता तुम्हाला त्या कावडीवर किंवा खांद्यावर बसवून नेणार, माझ्या अंगावर तर एकच वस्त्र आहे म्हणले आणि ती भिजल्यावर म्हणले पुन्हा कसं करायचं आता निमी रात्र झाली. मग नावाड्याने सांगितलं तेव्हा म्हणले तू काही काळजी करू नको म्हणले, तुझं नुसतं पायाचं नख सुद्धा मी भिजून देत नाही म्हणले, कपडे तर लांबच राहील पण तुला म्हणजे आज तर मी पलीकडे नेतो असं नावाडी तेव्हा ते पांडुरंग त्या ठिकाणी बोलत आहे. आयसे म्हणून दीन दयाळ गोमाईशी उचलले ते वेळा लोटले नसता एक फळ नेले तात्काळ पहिलं तिरा. आणि मग देवाला काही करायचं म्हणलं तरी एका क्षणात सगळं करू शकतो उलटा पालट. आता आपण पाठीमागच्या अध्यायामध्ये ऐकलं होतं ब्राह्मणाने त्यांना पंक्तीला जेवून दिलं नाही तर तिथं वादळ सोडलं होतं, तसं पांडुरंगाला काही एक करता येत नाही, त्यांनी नुसतं ती मनिस्तोर एका क्षणामध्ये तिला नदीच्या पलीकडे नेऊन सोडलं असं या ठिकाणी सांगत आहे.
गोमाई तारोवासी काय बोले, तुझे अंग कैसे नाही भिजले, मज पैल तेरी बैसविले, हे अद्भुत झाले नवल की. आणि मग माणसाच्या मनामध्ये लगेच शंका येते, आता एवढी मोठी नदी आणि तिथनं म्हणले त्यानं खांद्यावर आणलं आणि पण ही दोघंही कोरडी. मग त्या म्हणले गोमाईने प्रश्न विचारला त्या नावाड्याला, तेव्हा म्हणले आता आपण एवढं पाण्यातनं आलो, तुझं म्हणले अंगर म्हणजे शर्ट किंवा म्हणले कपडे कसे काय भिजले नाहीत हे मला सांगावं, असे गोमाई त्या ठिकाणी बोलत आहे. यावरी बोले चक्रपाणी, मी तैसा उतार्या नवे अडाणी, भव सिंधू दासा लागोनी, कोरडाची पार पाववितो. आणि भगवंताने सांगितलं, आता मार्मिक भाषेतनं त्यांनी सांगितलं, मी कसा आहे नावाडी म्हणले, तर म्हणले आता जगाला म्हणले हा भवसागर म्हणजे संसार रूपी भवसागरातनं तारून नेणार आहे म्हणले. मग एवढी नदी ओलांडायला मला काय अवघड आहे काय म्हणले, मी मोठे मोठे म्हणले सगळे भवसिंधू पार केलेले आहेत, असं म्हणले पांडुरंग त्या ठिकाणी बोलत आहे. गोमाई म्हणे ते अवसरी, तू उपकार केला माझे शिरी, तरी पीठ देते ओंजळ भरी, घेई पदरी आपुल्या. आणि मग आता आपल्यापाशी द्यायला काही पैसा अडका नाही म्हणून त्याचे आभार मानले. त्याने सांगितलं तेव्हा म्हणले आता तुझ्याकडे माझ्याकडे म्हणले तुला द्यायला काही पैसे नाहीत, फक्त म्हणले तुला एक ओंजळवर मी पीठ देते, अशी पांडुरंगाला त्या ठिकाणी बोलत आहे. यावरी देव बोलिले काही, मी कोणापासून काही घेत नाही, याचे पानगे करुणी पायी, द्वादशीस घाली द्विजवरासी. आणि मग पांडुरंगाने सांगितलं तेव्हा म्हणले तुझं ओंजळवर पीठ काय नको म्हणले मला, मी काय म्हणले कुणाचं काहीच घेत नाही म्हणले. मग म्हणले तू काय कर, तर ही ओंजळवर जर पीठ आहे त्याचं म्हणले काही म्हणले थोड्या दामट्या कर, पानगे कर, आणि हीच म्हणले द्वादशीला दिवशी काही वार करायला तू जीव घाल, असं पांडुरंगाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आईसे बोलो ना जगत जीवन, अदृश्य झाले न लागता क्षण, मग गोमाई महाद्वाराशी जाऊन घेतले दर्शन देवाचे. आणि मग पांडुरंगाने तिला सांगितलं किंवा ह्या पिठाचे तू पानगे कर, काही संताला द्वादशी दिवशी जीव घाल, असं म्हणले. आणि पांडुरंग अंतर्धान पावले, दुप्त झाले. आणि मग ती गोमाई गेली आणि म्हणले त्या मुख्य महाद्वाराजवळ गेली आणि पांडुरंगाचं दर्शन त्या ठिकाणी घेऊ लागले. एकादशीस करोनी ऐकोनी कीर्तन, केले चंद्रभागेचे स्नान, ते पीठ पदरी बांधून वाळवंटात बैसली. आणि मग आदल्या दिवशी दशमी दिवशी गेलेली होती, ती रात्रभरचा कार्यक्रम झाला, नदीच्या पलीकडे गेली, एकादशीचा दिवस, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि ते पीठ जी होत तसं पदरामध्ये बांधून ठेवलं. आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीचा दिवस, एकादशी दिवशी दर्शन करून आली आणि चंद्रभागेला द्वादशीला त्या ठिकाणी आली आहे. म्हणे आधी पर्व काळ द्वादशी, शिधा द्यावा ब्राह्मणासी, तरी डाळ पीठ नाही, तरी डाळ पीठ मजपासी, द्यावया पदरी नसे की. आणि ती मनामध्ये दुःख करू लागली की आता ब्राह्मणाला जर भोजन द्यायचं म्हणलं तर सगळं करावं लागतं, डाळ तांदूळ भात काय असेल ती. पण मनामध्ये तिला वाटलं, खेद वाटला की म्हणले आपल्यापाशी दुसरं साहित्य नाही, म्हणले डाळ नाही, तांदूळ नाही, काय नाही, काय म्हणले गुळ नाही, तर आपण म्हणले फक्त पीठच आहे, अशी मनामध्ये त्या ठिकाणी विचार करीत आहे. कोणी ब्राह्मण पडेल दृष्टी, तयासी मधुर सांगण गोष्टी, मजवरी करोणी कृपा दृष्टी, मुठभरी पीठ घ्यावे स्वामी. आणि मग म्हणले तिने विचार केला की आपल्यापाशी तर म्हणले कोरडा शिदा आहे, म्हणले त्याचा एखादा जर ब्राह्मण आला तर त्याला विनंती करावी, तेव्हा माझ्यापाशी द्यायला दुसरं काय नाही, तेव्हा डाळ गुळ काय शिदा बाकीचा नाही, माझं आपलं मुठभर म्हणले पीठ तुम्ही घ्या आणि एवढाच माझा प्रसाद मानून घ्यावा अशी विनंती करीन, अशी मनामध्ये विचार करीत आहे. परी कोणीच जवळ नये ब्राह्मण, मनती मुळीची झाला अपशकुन, आज कैसा भेटेल यजमान, झाले दर्शन या विधवेचे. आणि मग त्यामुळे म्हणले तिने मनामध्ये विचार केला की म्हणले आपलं नशीबच फुटकं म्हणले, कारण आपलं म्हणले दर्शन कोण घेणार नाही म्हणले. आणि म्हणले आज तर म्हणले एका द्वादशीचा दिवस म्हणले कोणी ब्राह्मण येणार नाही आणि आजच्या दिवसाला म्हणले आपलं विधवेचं दर्शन कोण घेणार आहे, अशी मनामध्ये ती आपल्या खेद करू लागलेली आहे. टाकोणी गुळ तांदूळ धृत, पीठ कोण घेत से पदरात, ऐसे बोलून विप्र समस्त, जवळ न येत कोणी. आणि मग तिथं सगळे दान धर्म करणारे बाकीचे लोक होते, ते म्हणले आपला आपला शिदा द्यायचा ब्राह्मणाला, डाळ गुळ तूप काय जे असेल ते आणलेलं गावाकडून द्यायची. पण हिच्यापाशी नुसतं पीठच होतं, तिच्या जवळनं ब्राह्मण लोक जायचे पण तिचं काय कोणी पीठ घेतलं नाही आणि ती मनामध्ये दुःख त्या ठिकाणी करू लागले. ऐसा सदृढ ते कोणी भाव, गोमाई म्हणे पंढरीनाथा, काय उपाय करू आता,
द्वादशीस विप्र न मिळता अन्न सर्वथा न घेई मी. आणि मग तिनं मनामध्ये विचार केला की ब्राह्मण लोक आपल्या जवळून जातात म्हणले आणि मोठ्या लोकांचं सगळं घेतात म्हणले, गुळ डाळ शिदा, पण आपल्याकडे कोणी काय येत नाही म्हणून मनामध्ये दुःख केलं आणि पांडुरंगाचा दावा केला की पांडुरंगा म्हणले आज म्हणले माझ्यापाशी म्हणले एकही ब्राह्मण येत नाही आणि ब्राह्मणाला जीव घातल्याशी तर म्हणले मला द्वादशी सोडायची नाही, अशी गोमाई त्या ठिकाणी बोलत आहे. आईसा सदृढ दे कोणी भाव तात्काळ पावला पंढरी राव. वृद्ध ब्राह्मण देवादिदेव होऊन आला ते समयी. आणि त्या गोमाईच्या हाकेला पांडुरंग धावले आणि त्यांनी काय केलं तर एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि ज्या ठिकाणी त्या नदीमध्ये गोमाई होती त्या ठिकाणी पांडुरंग एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेऊन आलेले आहे. गोमाईसी म्हणे ते वेळ आजी द्वादशी पर्व काळ आणि मी ब्राह्मण अति दुर्बळ आलो तात्काळ तुझ पासी. आणि ज्या ठिकाणी गोमाई बसलेली होती त्या ठिकाणी पांडुरंग वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि आले आणि त्यांनी सांगितलं की गोमाई माता म्हणजे म्हणले मी एक दुर्बळ ब्राह्मण आहे म्हणले आणि आज मला म्हणले भूक लागली आणि म्हणले मी काहीतरी शिदा मिळेल म्हणून या ठिकाणी आलो आहे, असं गोमाईला पांडुरंग बोलत आहे. पानग्याचे पीठ असेल जरी तरी सद्भावे घालावे माझे पदरी. ऐसे बोलताची श्रीहरी संतोष अंतरी वाटला. आणि मग ज्या वेळेस म्हणले पांडुरंग त्या ठिकाणी आले, ब्राह्मणाचं रूप घेतलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं माते म्हणले मला जर म्हणले एका भाकरीचं किंवा एका पांग्याचं जरी पीठ दिलं तरी मला बरं वाटलं म्हणले. असं म्हणल्यानंतर त्या गोमाईला आनंद झाला, म्हणले आज आपला पांडुरंग पावला असे त्या ठिकाणी मनामध्ये विचार करीत आहे. उडती बोले द्विजवरा मजला कोट्याची नाही थार. देवळी घेतले बिडार क्षुधातुर झालो की. आणि त्यांनी सांगितलं पांडुरंगानं तेव्हा म्हणले मला म्हणले भूक लागली म्हणले आणि आज इतकी भूक लागली म्हणले मी देवळात बसलो होतो तिथं सगळं बिराड आहे म्हणले, तिथं काय मला जेवायला मिळलं नाही आणि असं म्हणल्यानंतर मी तुझ्यापाशी आलो आणि मला तू म्हणले तो पीठ थोडं द्यावं, असं गोमाईला त्या ठिकाणी बोलत आहे. जरी पानगे भाजून देशील येथा तरी भोजन करीना संतोष चित्ता. ऐसे बोलता पंढरीनाथ गोमाई चित्तात संतोषली. आणि पांडुरंगाने सांगितलं किंवा म्हणले आज आमच्या घरची म्हणले सगळे त्या यात्रेत गुंतले ते म्हणले आणि मला तर भूक लागली म्हणले, तर म्हणले तू असं कर ह्या पिठाचे म्हणले पानगे करून तू मला जीव घाल, असं म्हणल्यानंतर गोमाईला आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. मग शुभावे चोनी निजांगे स्नान करून भाजले पानगे. ते आवडे करून पांडुरंगे बक्षिले लगबगे निज प्रीती. आणि मग ज्या वेळेस म्हणले पांडुरंगाने सांगितलं म्हणले तू तुझ्या हाताने स्वयंपाक करून म्हणले मला ही पानगे म्हणले जेवायला वाट, म्हणले मी जेवतो. असं म्हणल्यानंतर लगे गोमाईने तिथं 2-4 गवऱ्या म्हणले तिथं वाळवंटाला हुडकिल्या आणि त्याचे म्हणले त्या आग्नी लावून ते 2-4 पानगे भाजले आणि पांडुरंगाला जीव घातलं आणि आनंदाने तृप्त होऊन देव तिथून गेले. तोही तुक्यात वृद्ध रूप धरवणी जवळ आली माता रुक्मिणी. मनी एकलेच येवणी चक्रपाणी बैसलेत भोजनी न कळता. आणि मग म्हणले त्या गोमाईने स्वयंपाक केला, पांडुरंगाला जेवायला वाढलं. तेवढ्यात तिथे रुक्मिणी माता त्या ठिकाणी आल्या आणि पांडुरंगाला सांगितलं तेव्हा म्हणले तुम्ही ही मीठ म्हणले तिथं देवळात आणि तुम्ही एकटेच इकडे येऊन जेवण करायला लागला का, अशी रुक्मिणी पांडुरंगाला बोलत आहे. ब्राह्मण म्हणे गोमाई कारण आता सुवासिनीसी घाली भोजना. तुझे भाग्य सफळ जाण घडले मी होऊन अनायासे. आणि मग पांडुरंगाने सांगितलं गोमाईला म्हणले बरं झालं म्हणले आता सुवासिनी बी इथं आली म्हणले तुझं भाग्य मोठं आहे म्हणले, आम्हा दोघाला दाम्पत्याला जीव घातलं तर म्हणले बरं होईल म्हणले आता सुवासिनीचा म्हणले तुला म्हणले लाभ झाला, असं गोमाईला पांडुरंग त्या ठिकाणी बोलत आहे. 2 पानग्याचे पीठ होते परितयासी आली बरकता. रुक्मिणी आणि पंढरीनाथ गोमाई सहित जेविली. आणि मग म्हणले तिथं पीठ किती होतं, मुठभर पीठ होतं म्हणले, गोंधळभर असेल मुठभर असेल, 2 भाकरी व्हायचं म्हणले पीठ होतं. आणि त्या ठिकाणी म्हणले पांडुरंगाच्या कृपेमुळे त्याला बरकत आली, भरपूर रुक्मिणी आणि पांडुरंग त्या ठिकाणी जेवले, असं या ठिकाणी सांगत आहे. मुख शुद्धी घेऊन तुलसी दला आदृश्य झाले दीन दयाळा. अनेक चरित्र बहुरसाळा
परिसा प्रेमळ भाविक हो. आणि त्या गोमाईच्या म्हणले ते आहे म्हणले पांडुरंग तिथं भरपूर जेवले, तुळशी दळ घेऊन म्हणले तृप्ती केली, पाणी पेले आणि तिथं म्हणले अंतर्धान त्या ठिकाणी पावले. आणि अशी ही कथा आहे, ही अध्यायामध्ये झालेली आहे. आता पुढच्या अध्यायातली कथा ग्रंथकर्ते आपल्याला सांगत आहेत. लतीफ शहा मुसलमान परम भाविक वैष्णव जन गीता भागवत करी श्रवण श्रीराम भजन अहर्निशी. आणि म्हणले आता एका भक्ताची कथा संपली इथनं. म्हणले रात्री कोणाची होती तर केशव स्वामीची, पुन्हा गोमाईची राहिली होती. आणि आता हा म्हणले कोण लतीफ शहा नावाचा जो काय भक्त आहे त्याची कथा चालू झालेली आहे. आमचं महाराज आता सांगतील. किती वाजले? आता झाले ते 80, 204 वगैरे. 22 सांडोनी आपुला यवन धर्म कीर्तनी लाविले अद्भुत प्रेम अर्चना पूजा नित्य नेम करीतनी सीम आवडी. आणि आपल्याला काय वाटतं की आपल्या धर्मातली काही लोक पांडुरंगाची पूजा करीत असतील, पण आता सुद्धा एक संत माग म्हणले मुस्लिम धर्मातला होता, तसा हे लतीफ शहा म्हणले मुस्लिम धर्मातले असताना सुद्धा एवढे मनोभावे त्या पांडुरंगाची सेवा करीत होते, असं त्या लतीफ शहा बद्दल या ठिकाणी सांगत आहे. मग सकळ यवन मिळून रायासी सांगती वर्तमान की लतीफ शहा श्रीराम भजन अहर्निशी करीतसे. आणि मग त्यांच्या जातीतले काही लोक होते मुस्लिम धर्माचे, त्यांनी त्यांच्या राजाला जाऊन सांगितलं, तेव्हा म्हणले हा लतीफ शहा म्हणले आणि त्या रामाचं भक्ती करतो, त्या रामाचं भजन करतो. अशा काही मुस्लिम लोकांनी त्यांचा जो कोण राजा असेल यवन राजा त्याला जाऊन ही बातमी सांगितली आहे. आविंद राजा अविवेकी बहुता तेने छळनासी पाठविले दूत की लतीफ शहाचा आश्रम त्वरित लुटोनी फस्त करावा. आणि मग आता ह्या जनतेनं सांगितलं, त्यांच्या जातीतल्या लोकांनी सांगितलं, तेव्हा म्हणले हा म्हणले मराठी धर्माचा किंवा म्हणले ह्याचा म्हणले आणि रामाची पूजा करतो, कृष्णाची पूजा करतो असं म्हणलं. तर त्या राजा म्हणले दुष्ट होता, त्याने लगेच सांगितलं की तू कोण लतीफ शहा म्हणले त्याचं घर म्हणले सगळं पाडा, असं या ठिकाणी त्यानं आदेश दिलेला आहे. राजा आज्ञा होताची देखा तात्काळ धावले सकळ सेवक परितयाचे दर्शने शांती सुख पावले सकळीक ते समयी. आणि राजाने सांगितलं की कोण तो लतीफ शहा आहे म्हणले, त्याला म्हणले माझ्यापाशी धरून आणा, तेव्हा म्हणले त्याचं घर बीर सगळं उद्ध्वस्त करा. असं म्हणल्यानंतर काही लोक तिकडे गेली आणि त्यांनी जर बघितलं लतीफ शहाकड, त्याला बघताच म्हणले त्यांच्या मनातला विचार बदलला, सगळे शांत त्या ठिकाणी झाले, अशी अवस्था त्या ठिकाणी झाली आहे. अनुताप झाला त्यांचे चित्ता मनती राजसेवा न करावी आता श्रवण करीत भगवत गीता येथेच निरंतर असावे. आणि ज्या वेळेस म्हणले त्यांनी काय मारेकरी असतील किंवा कोण दुष्ट लोक असतील ते पटले होते 5-6 जण, आणि त्यांनी लतीफ शहा जवळ गेले, त्यांनी बघितलं तर हे लतीफ शहा सगळे म्हणले काय पुराण श्रवण काय करीत भागवत म्हणले वाचित होते. आणि गेल्यावर म्हणले ह्यांची सगळी बुद्धी बदलली आणि ह्यांच्या मनामधलं जे काही विकल्प होता किंवा दुष्ट भावना होती ती संपली. आणि त्यांना असं वाटलं की म्हणले आता त्या राजाचंच काम आपण सोडून द्यावं आणि हिथंच म्हणले कथा श्रवण काय ऐकत बसावं, असं त्या लोकांना त्या ठिकाणी वाटलेलं आहे. राजा विस्मित मन करून मने कोणीच नये परतून तरी आपणची निजंगे जाऊन करू छळन तयाचे. मग त्या राजाने जी काय त्याला छळ करायला लावलेली माणसं होती ती जायची, ती तिकडच म्हणले त्याची भक्ती करीत बसायची, कुणीच परत येईना. त्यावेळेस राजाला वाटलं, तेव्हा म्हणले गेलेला म्हणले माणूस तिकडेच बसतोय म्हणले आपणच स्वतः जाऊन बघावं आणि केव्हा म्हणले त्याचं छळण करून आपण त्याला आणावं, असा राजा विचार करीत आहे. बादशहा येतो छळणे लागुनी हा वृत्तांत कळला त्याचे मनी मग भागवताचे पुस्तक काढूनी वृंदावनी बैसला. आणि मग ज्या वेळेस तो राजा निघाला तेव्हा म्हणले त्या लतीफ शहाचं आपण छळण करावं, असं म्हणल्यानंतर त्या लतीफ शहाला ती म्हणली बातमी कळली, तेव्हा म्हणले आपल्याकडे राजा येतोय. असं म्हणल्यानंतर त्या लतीफ शहानं त्या भागवताचं पुस्तक घेतलं आणि वृंदावनाच्या ठिकाणी तो भागवताचा ग्रंथ घेऊन त्या ठिकाणी बसलेला आहे. भवते प्रेमळ भाविक सज्जना श्रवण करीती आवडी करुण तवई तुक्याता विंद राजा त्वरे करुण येऊन बैसला त्या ठाई. आणि वृंदावनाच्या ठिकाणी त्या लतीफ शहानं भागवताचा ग्रंथ पुढे घेतलेला आहे, बाकीचे लोक समोर म्हणले ऐकत बसलेले आहेत. आणि एवढ्यात काय झालं तर तो अविंद राजा मुस्लिम राजा आणि त्या ठिकाणी आलेला आहे. स्वभाव ते पाहे ते वेळ तो सारवून केले स्थळ निर्मळ
भवती सुगंध पुष्प परिमळ मध्ये तुळसी वृंदावन. आणि ज्या वेळेस तो म्हणले राजा तिथं आला तर त्याला काय दिसलं तिथं, तर म्हणले ते भागवत ग्रंथ वाचित बसलेले आहेत. तिथं सगळं म्हणले सडा सारवण, रांगोळी काढलेली, फुलाचा सुगंध, तुळशी आहे, असं सगळं दृश्य राजाला त्या ठिकाणी दिसलेलं आहे. चुन्नगाची नितळ केल्या भिंती, त्यावरी चित्रे लिहिली निगुती, दशावतारांच्या आकृती काढिली असती तयावरी. आणि त्या वृंदावनाच्या ठिकाणी काय होतं तर बाकीचे सगळे म्हणले भिंती त्या चुन्यानं रंगविल्या होत्या, रंगरंगोटी केलेली होती. तिथं अनेक म्हणले भगवंताचे जे काय अवतार झाले त्या अवताराची चरित्र त्या ठिकाणी सगळे लिहिलेले होती. आणि ते म्हणले राजानं प्रत्यक्ष येऊन त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. अनेक तीर्थ क्षेत्रे पुरी लिहिली असती तयावरी, वैकुंठ कैलास काढून कुसरी रंग करारी दिदला. आणि त्या वृंदावनाच्या ठिकाणी असे काय सुशोभित वातावरण केलेलं होतं की जेवढी जेवढी म्हणले या पृथ्वीवरची तीर्थक्षेत्र आहेत त्यांची सगळ्याची तीर्थ काढलेली होती. संतांच्या सगळ्या म्हणले त्या ठिकाणी हे होत्या म्हणले मूर्ती. आणि एवढं म्हणले सगळं पवित्र ठिकाण होतं, सडा रांगोळ्या. आणि तिथं राजानं आल्यावर त्या ठिकाणी सगळं पाहिलेलं आहे. आईसे स्थळ देखोन आविंद झालासे क्रोधायमान, मग छळनाचा उपक्रम काढिता झाला ते दवा. आणि मग त्या राजाला वाटलं की म्हणले आपलं राज्य असताना म्हणले ह्यांनी सगळं म्हणले ह्यांचंच केलं, म्हणले एवढं म्हणले देवदेवाचं सगळी चित्र काढली, सगळं विचित्र केलंय असं म्हणलं तर राजाला मोठा राग आला. आणि त्याने म्हणले सगळं आपल्या समाजाच्या विरुद्ध केलं, आपल्या धर्माच्या, असं म्हणून त्यानं त्याचा छळ करायला आता काय सुरुवात केली आहे. राधा कृष्ण वृंदावनी लिहिली होती चिताऱ्यानी, राधा हाती विडा घेवणी देत सेवदनी कृष्णाचे. आणि एवढी म्हणले तिथं चित्र काढलेली होती चांगली ते म्हणले ते म्हणले वृंदावन म्हणजे राधा कृष्णाचं ठिकाण आहे. आणि तिथं काय होतं तर एक चित्र काढलेलं होतं की राधेच्या हातामध्ये पानाचा विडा आहे आणि कृष्णाच्या मुखामध्ये घालती, असं जे काही चित्र होतं त्या राजानं त्या ठिकाणी पाहिलं आहे. लतीफ शहासी राजा बोलत, ही उभयंता लिहिली कोण येथा, ते मध सांगावे जित्वरित, ऐसे बोलत सक्रोध. आणि तो लतीफशाह भागवताचं म्हणले पुस्तक जवळ समोर घेऊन बसला होता. राजा त्या ठिकाणी आला आणि त्या भिंतीवरचं चित्र बघितलं की राधेच्या हातामध्ये पानाचा विडा आहे, त्या म्हणले त्या कृष्णाला ती भरवीत आहे. असं म्हणल्यानंतर त्या लतीफशाहला त्या अरविंद राजाने विचारलं की म्हणले ही पाठीमागचं चित्र कोणाचं आहे, असं म्हणून रागानं त्या लतीफशाहला विचारलेलं आहे. लतीफ शाह बोले वचन, ते राधिका कृष्ण दोघे जण, त्यांचे हाती काय म्हणून राये पुसिले तयासी. आणि मग पुन्हा लतीफशाहने सांगितलं की म्हणले ही राधा आहे, म्हणले तो कृष्ण आहे. असं म्हणल्यानंतर पुन्हा दुसरा प्रश्न त्या अरविंद राजाने विचारला की म्हणले त्या राधेच्या हातामध्ये काय आहे, असा दुसरा प्रश्न त्या लतीफशाहला त्या ठिकाणी विचारला आहे. लतीफ शाह सांगे तया प्रती, विडा करोनी कृष्णासी देती, ऐसी ऐकोनी वचन युक्ती, अविंद चित्ती संतापला. आणि मग त्या राजाने विचारलं किंवा म्हणले ते महागाची चित्र आहे, ती स्त्री जी आहे म्हणले त्याला काय देते, म्हणले काय तिच्या हातामध्ये आहे. असं म्हणल्यानंतर त्या लतीफशाहने सांगितलं की म्हणले राधा आहे म्हणले आणि ती कृष्णाला पानाचा विडा करून देत आहे. असं म्हणलं तर त्या राजाला मोठा राग त्या ठिकाणी आलेला आहे. मग म्हणे राधिका विडा देत, तरी तुझा कृष्ण का नाही खात, ऐसे ऐकताची माता उठीला भक्त प्रेमळ. आणि मग त्या राजाने विचारलं की म्हणले ते राधा पानाचा विडा देते आणि मग तुझा तो कृष्ण कसं काय खात नाही, आता चित्रातला कुठं कृष्ण खाणार आहे का. पण म्हणले ते त्या लतीफशाहने आता खरं करून दाखवलं, पुढच्या वेळी येईल. आणि असा राजाने प्रश्न विचारल्यावर लतीफशाह त्या ठिकाणी काय करू लागला आहे. मग दोन्ही कर जोडून या जाना, कृष्णाची भाकीत करुणा, भक्त कैवार्या जगनमोहना, ऐक विज्ञापना एक माझी. मग राजाने त्याला सांगितलं की बाबा म्हणले ती राधा विडा करून देते आणि तू म्हणतो ती कृष्णाला तिने विडा करून दिला, मग कृष्ण कसा खात नाही. असं म्हणल्यानंतर तो लतीफशाह उठला, कृष्णाच्या त्या मूर्तीसमोर हात जोडले आणि भगवंता तूच म्हणले आता माझी लाज राख म्हणले आणि ह्या राजाच्या काय जे काय प्रश्न आहे त्याचं तू उत्तर दे किंवा म्हणले काहीतरी चमत्कार दाखव, अशी विनंती कृष्णाला तो लतीफशाह करीत आहे. विडा घेऊन सद्भावेसी, राधिका उभी तुम्हा पासी, तरी कृपा करुणी ऋषिकेशी, निजमुखी घेई का. आणि त्याने कृष्ण भगवंताची विनंती केली. त्या राजाला म्हणले प्रत्यक्ष दाखवायचं होतं चमत्कार, तेव्हा खराच भगवंत आहे का. म्हणून म्हणले त्याने कृष्णाची विनंती केली की भगवंता जी काय राधेच्या हातामध्ये विडा आहे ते म्हणले तुम्ही खाऊन दाखवा, असं तो कृष्णाची विनवणी त्या ठिकाणी करीत आहे. निज भक्ताचा सप्रेम भाव,
देखोनी तुष्टला देवाधिदेवा कौतुक दाखविले अपूर्व माया लाघव करुणिया. आणि मग म्हणले त्या लतीफशाची म्हणले भगवंतानं करुणा ऐकली आणि भक्ताची कीर्ती वाढवण्यासाठी भगवंताने काय लाघव त्या ठिकाणी केलेलं आहे. कृष्णाचे चित्र होते लिहिले त्याने तात्काळ मुख पसरिले राधिकेने विडा ते वेळे मुखी घातला लवलाही. आणि समोर तो अरविंद राजा उभा राहिलेला आहे. लतीफशानं कृष्ण भगवंताची विनवणी केली आणि तेवढा चमत्कार झाला की म्हणले जे काही चित्र होतं त्या चित्रातल्या कृष्णानं म्हणले आणि त्या राजेनं खरंच म्हणले त्याने म्हणले तोंड पसरलं आणि त्या राजेनं विडा त्या तोंडामध्ये घातला. हा राजा समोर उभा राहून त्या ठिकाणी पाहत आहे. तेथे साक्षात ठेविली कोणती विडा होता राधिकेच्या हाती तो हिरवा रंग आवचिती पुसोनी गेला ते दवा. आणि मग तिथं काय झालं प्रचिती ज्या ठिकाणी राजेच्या म्हणल्या हातामध्ये आणि तो हिरवा म्हणले त्या पानाचा विड्याचा हिरवा रंग होता आणि काय झालं तिथं अचानक तर तो त्या पानाच्या विड्याचा हिरवा रंग पुसून त्या ठिकाणी गेलेला आहे. आईसे कौतुक देखो ना लतीफशासी केले न म्हणा म्हणे धन्य तुझे शुद्ध भजन म्या व्यर्थ छळन केले की. आणि आता तो विडा म्हणजे हिरवा म्हणले रंग कसा पुसून गेला. आता राजा समोर चित्र बघतोय राजाच्या हातामध्ये हिरव्या पानाचा विडा आहे पण म्हणजे नुसता हातच पुन्हा दिसला म्हणजे कृष्णाने तो विडा खाल्ला. मग त्या राजाच्या हातामध्ये तो विडा दिसला नाही. मग त्या राजाला खरं वाटलं की खराच म्हणले तू भक्त आहे म्हणले. आतापर्यंत जो चित्रामध्ये तो विडा दिसत होता तो आता दिसत नाही. तेव्हा राजाला खरं वाटलं आणि लतीफशाचं कौतुक त्याने केलेलं आहे. आईसे म्हणून तया अवसरा राजा गेला फुले घरा निज भक्ताच्या कैवारा आले आकारा श्रीपती. आणि मग राजाने काय केलं त्या म्हणले लतीफशाला म्हणले खराच तू म्हणले सद्भक्त आहे म्हणले देवाचा असं म्हणून राजाला ती खात्री पटली आणि राजा आपल्या आणि त्या म्हणले राजधानीमध्ये राजवाड्याकडे निघून त्या ठिकाणी गेलेला आहे. अनंत भक्त अनंत चरित्र अनंत अवतार राजीव नेत्र महिपती त्याचा शरणांगत गुणवर्णित कीर्तनी. आणि ग्रंथकर्त्याला काय सांगायचंय म्हणजे भक्तासाठी भगवंत म्हणले कशाचा बी रूप घेतो किंवा म्हणले भक्ताला तारून नेण्यासाठी कसलाही अवतार घेतो म्हणले असं महिपती महाराज आणि असा भगवंत म्हणले भुक्याल्याचा किंवा म्हणले जी काही भक्ती करतात त्याचा दयाळू आहे असं ह्याबद्दल ग्रंथकर्ते सांगत आहे. स्वास्ती श्री भक्ती विजय ग्रंथ ऐकता तुष्टेल जगन्नाथ प्रेम ऐक भाविक भक्त पंचशतमध्याय रसाळ पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.